नितीश कुमार सरकारला मोठा धक्का बसला। एससी एसटी ओबीसींना 65% आरक्षणाचा निर्णय आता कोर्टाने रद्द केलाय। पाटणा हायकोर्टाच्या वतीने आरक्षणाचा निर्णय रद्द करण्यात आला, त्यामुळे आता बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय। जे संविधानाने 50%च्या आतमध्ये सर्व आरक्षण बसवावे, अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल, आपला घटना या सर्वाचा विचार केला तर कॉन्स्टिट्यूशनल काय तर 50% आहे आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल। पण कोर्टाचा निकाल हा काही कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं। मला वाटतं हा निकाल पूर्ण बघितला नाही, निकाल बघेल, पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे। बिहारने जनगणना करून वाढीव 15% आरक्षण दिलं होतं। मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो, हे आरक्षण एससी एसटी आणि ओबीसी यांची लोकसंख्या आधार धरून वाढीव आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, त्या न्यायालयाने रद्द केलं। याचा संदर्भ महाराष्ट्राशी मराठा आरक्षणाशी काय लागतो असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। यामध्ये स्पष्टपणे सांगायचं ठरलं तर महाराष्ट्र सरकारने देखील वाढीव आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। जर बिहारमध्ये दिलेलं आरक्षण मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण जर टिकत नसेल आणि इंदिरा साहनी खटल्याचा वारंवार उल्लेख या न्यायालयाच्या न्यायदानामध्ये होत असेल तर महाराष्ट्र सरकारला देखील आता याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। हम लोगों को संदेह पहले भी था कि ये भाजपा के लोग किसी भी हालत में आरक्षण को रोकने का काम करेंगे और हम लोग शुरू तौर से ही कहते रहे। चुनाव में भी हम लोगों ने कहा था कि भाई ये बीजेपी के जो लोग हैं ये आरक्षण विरोधी लोग हैं। आप लोगों को पता होगा कि हम लोग जाति आधारित गणना जब कराई थी तभी बीजेपी के लोगों ने इसी तरीके से कोर्ट में पीआईएल वगैरह करा के रुकवाने का प्रयास किया। सॉलिसिटर जनरल तक को खड़ा किया गया, एफिडेविट डाली गई, लेकिन हम लोगों की अंत में जीत हुई। तो हम लोग इस लड़ाई को हम लोग लड़े हैं, आगे भी लड़ेंगे और अगर बिहार सरकार अगर सुप्रीम कोर्ट नहीं जाएगी तो राष्ट्रीय जनता दल सुप्रीम कोर्ट जरूर जाएगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।